बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत। आता बातम्या विस्तारानं। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या 68 जागांसाठी शनिवारी अत्यंत चुरशीनं 74.45% मतदान झालं। आज तालुका स्तरावर मतमोजणी झाली। त्यामध्ये नामदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीनं मुसंडी मारत जिल्हा परिषदेच्या सर्वाधिक 20 जागा पटकावल्या, तर त्या पाठोपाठ 12 जागा जिंकत भाजपनं ग्रामीण भागातही पाळंमुळं घट्ट केली आहेत। नगरपालिकेच्या निवडणुकीत वरचष्मा राखलेल्या आमदार विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाला जिल्ह्यात केवळ 5 जागा मिळाल्या, तर काँग्रेसनं 14 जागा आणि शिवसेना शिंदे गटानं 9 जागा जिंकल्या। राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आणि ठाकरे गट शिवसेनेला प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावं लागलंय, तर आमदार यड्रावकरांनी राजर्षी शाहू आघाडीच्या माध्यमातून 4 जागा जिंकल्या। 2 अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या 68 जागांसाठी शनिवारी अत्यंत चुरशीनं 74.45% मतदान झालं होतं। आज जनतेचा कौल स्पष्ट झाला। नामदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीनं जोरदार मुसंडी मारत जिल्हा परिषदेच्या सर्वाधिक 20 जागा पटकावल्या। राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती मृत्यूमुळे मतदारांमध्ये सहानुभूतीची भावना निर्माण झाली। त्याचा फायदा राष्ट्रवादीला झाला। दुसरीकडे शहरी भागापुरता मर्यादित पक्ष अशी ओळख पुसून भाजपनं कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या 12 जागा जिंकल्या, तर काँग्रेसनं 14 जागा जिंकल्या। मात्र मागील सभागृहापेक्षा काँग्रेसचं संख्याबळ कमी झालंय। शिवसेना शिंदे गटानं 9 जागा पटकावत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बळ दिलंय, तर आमदार विनय कोरे यांच्या जनसुराज्य शक्ती पक्षाला बॅकफूटवर जाण्याची वेळ आली। या निवडणुकीत जनसुराज्यच्या केवळ 5 जागा निवडून आल्या आहेत। राजकीय अस्तित्वासाठी धडपडणाऱ्या राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला 1 जागा आणि ठाकरे गट शिवसेनेला एका जागेवर समाधान मानावं लागलंय। त्याशिवाय स्थानिक शिवशाहू आघाडीचा 1, यड्रावकर प्रणित शाहू आघाडीचे 4 आणि अपक्ष 1 उमेदवारांनी जिल्हा परिषदेमध्ये प्रवेश केलाय। राष्ट्रवादीनं सर्वाधिक जागा जिंकल्यानं जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर त्यांचा दावा असेल, पण नामदार हसन मुश्रीफ महायुतीचे मंत्री असल्यानं भाजपला सोबत घेऊन त्यांना अध्यक्ष निवडावा लागेल। शिवाय जनसुराज्य, यड्रावकर आघाडी, शिवसेना शिंदे गट यांचीही राष्ट्रवादीला साथ लाभेल अशी चिन्ह आहेत। त्यामुळं नगरपालिका आणि महानगरपालिकेपाठोपाठ कोल्हापूर जिल्हा परिषदेवरही महायुतीचा झेंडा फडकणार आहे।